राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के वरिष्ठ नेता अनिल देशमुख ने संतोष देशमुख हत्याकांड और अन्य राजनीतिक मुद्दों को लेकर सरकार पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि संतोष देशमुख की हत्या बेहद क्रूर तरीके से की गई थी, जिसकी पुष्टि फोटो और वीडियो के माध्यम से हो चुकी है। उन्होंने ये सवाल उठाया कि जब गृह मंत्री को इन वीडियो की जानकारी पहले से थी तो 80-85 दिन पहले कार्रवाई क्यों नहीं की गई। अनिल देशमुख ने कहा कि इस मामले में कई मांगे उठ रही हैं और यह हत्या नैतिकता का पतन का उदाहरण है। उन्होंने दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की। यवतमाल घोटाले को लेकर पूछे गए सवाल पर उन्होंने कहा कि इस घोटाले की मांग मुझे कोई जानकारी नहीं थी। उन्होंने कहा कि अजीत पवार और मुख्यमंत्री ने स्पष्ट किया है कि धनंजय मुंडे ने नैतिक आधार पर इस्तीफा दिया है। उन्होंने सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि कोकाटे को बचाने की कोशिश की जा रही है। जब अन्य मामलों में तुरंत कार्रवाई होती है तो कोकाटे के मामले में 24 घंटे बीत जाने के बावजूद कार्रवाई क्यों नहीं हुई। उन्होंने कहा कि अगर विजय वडेट्टीवार के पास कोई सबूत है तो सरकार को इस पर उचित कार्रवाई की जानी चाहिए। अनिल देशमुख ने कहा कि कोरटकर नागपुर के निवासी और उनके भाजपा नेताओं से पारिवारिक संबंध है। उन्होंने सवाल किया, अगर उसे बचाने की कोशिश हो रही है तो फिर वह घर से फरार कैसे हुआ। भुजबल को मंत्री बनाए जाने के सवाल पर उन्होंने कहा कि यह फैसला मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री लेंगे, मैं इस पर कोई टिप्पणी नहीं करूंगा। अनिल देशमुख ने इन बयानों ने राज्य की राजनीति में नई बहस छोड़ दी है। कसं आहे की संतोष देशमुख याची किती क्रूरपणे हत्या केली याचे काही चार्जशीट मध्ये जी माहिती आलेली आहे, जे त्याचे फोटोग्राफ्स आलेले आहे आणि टीव्हीच्या माध्यमातून काही त्याची क्लिपिंग जे दाखवण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली आणि जवळजवळ आता 3 महिने झालेत. कारण की हे ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, सगळे त्यांचे जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल संपूर्ण जप्त केले आणि त्याच्यामध्ये जे जे व्हिडिओ होते ते गृह खात्याकडे किंवा गृहमंत्र्यांना 100% माहित असणार की कशा पद्धतीने त्याची हत्या केली. हे जरी आता प्रसार माध्यमांनी आता 2 दिवसापूर्वी दाखवलं असेल, पण गृह खात्याला 100% ते व्हिडिओ त्यांच्याकडे असणार, किती क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या केली त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आहे. आणि 80-85 दिवसापूर्वी जेव्हा गृह खात्याला हे माहित होतं, तर त्या बाबतीत त्यांनी याच्या पूर्वीच का कारवाई केली नाही. हे जेव्हा संपूर्ण क्रूर ज्या पद्धतीनं त्याला संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली क्रूरपणे, आणि हे जेव्हा जनतेसमोर आलं आणि जनतेमध्ये ज्या पद्धतीचा आक्रोश त्या निमित्तानं निर्माण झाला, त्याच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली का. आता ही तर माहिती सरकारकडे पहिलेच होती, व्हिडिओ सर्व पहिलेच होते त्यांच्याकडे. 80 दिवसाच्या पूर्वी त्यांच्याकडे संपूर्ण व्हिडिओ होते. मग तेव्हा हे संपूर्ण माहित असताना तेव्हाच का कारवाई करण्यात आली नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. अनेक मागण्या त्या निमित्तानं पुढे येत आहे, पण अतिशय क्रूरपणे हत्या झाली आणि ज्या पद्धतीनं नैतिकतेचं अधिपतन झालं, म्हणजे अशा गोष्टीला महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. अशा पद्धतीनं आता आम्ही सुद्धा अनेक वर्षाहून राजकारणात आहे, गृहमंत्री असताना सुद्धा आम्ही अनेक हत्येचे प्रकरण पाहिले, पण अशा पद्धतीनं इतक्या क्रूरपणे हत्या होऊ शकते हे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्याची मला कल्पना नाही, पण नक्कीच त्याच्याबद्दलची माहिती घेऊन मी सविस्तर त्या बाबतीत बोलेन. मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी सांगितलं की नैतिकतेच्या आधारावर आम्ही राजीनामा घेतलेला आहे. ऑलरेडी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ते प्रशांत कोरटकर हे नागपूरचे आहेत आणि नागपूरच्या भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यावर त्याचे अतिशय जवळचे संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत. त्याचे संपूर्ण अनेक फोटोग्राफ्स सोशल मीडियामध्ये आहेत आणि त्या सोशल मीडियाच्या फोटोग्राफमध्ये दिसतं की अतिशय त्यांचे जवळचे संबंध आहेत. नागपूरकरांना सुद्धा हे माहित आहे की त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. आणि म्हणून ज्या प्रशांत कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला, अशाला जर प्रशांत कोरटकर आपल्या जवळ जाऊन वाचवण्याचा जर प्रयत्न करण्यात येत असेल, ती अतिशय चुकीची गोष्ट आहे. लवकरात लवकर राज्य शासनाने, गृह खात्याने प्रशांत कोरटकर कुठे आहे, कुठे फरार झाला आणि त्याला पोलीस संरक्षण त्याच्या घरासमोर असताना घरातून तो कसा पोलिसांच्या समोर फरार होऊ शकतो, हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्या निमित्तानं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशांत कोरटकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्याच्यावर लवकरात लवकर त्याला पकडून पुढील कारवाई व्हायला पाहिजे. एनबीसी न्यूज के लिए देशमाला राठौड़ की